नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबद्ध असून येत्या 2 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यामध्ये तब्बल 1 लाख नवीन घरांच्या उभारणीसाठी प्रयत्न करू अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदं तातडीने भरण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। मार्च महिन्याअखेर डॉक्टरांची नवीन भरती करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस अचानक बंद पडण्याचं प्रमाण 2023च्या तुलनेत गेल्या वर्षात घटलंय। 2023 मध्ये 17,784 बसेस अचानक बंद पडल्या होत्या, तर 2024 मध्ये 15,719 बसेस बंद पडल्या। पीएमपी प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळानं आपली पीएमपीएमएल ॲप आपल्या प्रवाशांसाठी सुरू केलंय। याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तब्बल 1,17,00,000 प्रवाशांनी याचा लाभ घेतलाय आणि 20 कोटींचा लाभ पीएमपीएमएलला झालाय। पिंपरी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडनं चरवली आणि हिंजवडी फेज 2 इथे ई बस डेपो होणार आहे। यामधनं 95 ई बसेस सोडण्याचं नियोजन प्राथमिक टप्प्यात आहे। या ठिकाणी लवकरच ई बस डेपो कार्यान्वित होणार आहे। मुंबईमध्ये बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतलाय। ओला उबर प्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार असून पुढच्या 2 महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद आणि स्वस्तात होण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळाकडे ठाणे जिल्ह्याकरता 50 नव्या लालपरी सामील झाल्यामुळे जिल्ह्याच्या प्रवासी वाहतुकीला बळ मिळालंय। जिल्ह्यातील एसटी वाहनांची संख्या आता 577 झाली आहे। लवकरच आणखी 100 लालपरी गाड्या मिळणार आहेत। पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः ते रस्त्यावरती उतरले आणि वाघोली परिसरातील कोंडी, सिग्नल व्यवस्था, कोंडीची ठिकाणांची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांसोबतच 1.5 किलोमीटर चालत गेले। मुलुंड कचरा भूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय झालेला असताना आता देवनार कचरा भूमीची जागा सुद्धा प्रकल्पासाठी दिली जाणार आहे। तसंच देवनार कचरा भूमीवरील अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई महानगरपालिकेला दिलेत। दहिसर परिसरात रस्त्याच्या कडेला अशाच सोडून दिलेल्या बेवारस वाहनांचा पालिकेच्या विभाग कार्यालयातर्फे लवकरच लिलाव केला जाणार आहे। एकूण 119 वाहनांचा पालिकेकडून लिलाव करण्यात येईल। पुणे महापालिका 2025-26 या आर्थिक वर्षात मिळकत करात कोणतीही वाढ करणार नसल्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं ठेवलाय। त्यामुळे पुणेकरांना मिळकत करात वाढ होणार नसल्यामुळे दिलासा मिळालाय। मुंबई विमानतळाचं टर्मिनल 1 हे यावर्षी बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 3 वर्ष नूतनीकरणाच्या कामासाठी टर्मिनल 1 बंद असणार आहे। त्यामुळे प्रवाशांना टर्मिनल 2 आणि नव्यानं बांधलेल्या नवी मुंबईतल्या विमानतळाचा वापर करावा लागणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं इथेनॉल संदर्भात मोठा निर्णय घेतलाय। 31 ऑक्टोबरला संपणाऱ्या कालावधीसाठी सी ग्रेड मोलासिसपासून मिळणाऱ्या इथेनॉलची किंमत 1.69 रुपयांनी वाढवण्यात आली आहे। त्यामुळे शुगर स्टॉक्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे। उदगीर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 3,950 रुपयांचा दर मिळाला असून हा दर 12 वर्षातील नीचांकी दर ठरलाय। उदगीर इथल्या मार्केट यार्डात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होतीये। राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 26,663 क्विंटल इतकी आवक झाली। सोयाबीनला 3,943 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। राज्यातील बाजार समितीत 1,86,000 क्विंटलची आवक झाली। नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 74,000, सोलापुरात 24,000 तर अहिल्यानगर बाजार समितीत 7,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। कांद्याला सरासरी 1,700 ते 2,300 रुपयांचा दर मिळतोय। राज्यातील बाजार समितीत मक्याची 2,137 क्विंटल इतकी आवक झाली। मक्याला 3,258 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। हायब्रिड लाल आणि लोकल जातीच्या मक्याची आवक झाली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलाय। कॉपी आढळल्यास आता केंद्राची मान्यताच कायमची रद्द केली जाणार आहे। फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 10वी-12वी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रांवरती गैरमार्गाचं प्रकरण आढळून येईल त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द केली जाणार आहे। याबाबतचा मोठा निर्णय बोर्डाकडून घेण्यात येणार आहे। समूह शाळा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही किंवा भविष्यात त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं देखील दिसत नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं उच्च न्यायालयात मांडली। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा एससीबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी
आता उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. बाधितांची संख्या 127 वर पोहोचली आहे. पुण्यातून ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 56 वर्षीय जीबीएस बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील हा दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराचं निदान करण्यासाठी एनसीव्ही चाचणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयात मोफत केली जाणार आहे. या आजाराची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे. पुणे पालिका जीबीएस रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी 1 लाखांची मदत करणार आहे. 14 जानेवारीनंतर खासगी रुग्णालयात दाखल झालेल्यांना ही मदत केली जाणार आहे. कोल्हापुरामध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लू डोकं वर काढत असल्याबाबतच्या अफवा पसरवत असल्यामुळे पोल्ट्रीधारकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नव्यानं संकट येईल या भीतीनं जिल्ह्यातील 1400 पोल्ट्रीधारक हवालदिल झालेत. मात्र पक्षी पुरवठा करणाऱ्या कंपन्याच अफवा पसरवत असल्याचं पोल्ट्रीधारकांचं म्हणणं आहे. नालासोपारा विरार लिंक रोडवरील अपूर्ण रस्ता आणि रस्त्याच्या कडेला बिल्डरांनी अतिक्रमण केलं असून बिल्डर रस्त्याच्या कडेला पत्रे लावून अतिक्रमण करतायत, ज्यामुळे पादचाऱ्यांना चालायला सुद्धा जागा उरलेली नाही. रस्त्यावरील अतिक्रमण मुक्त करून फुटपाथ आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं केली आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर इथे चालत्या ट्रकला टायर फुटल्यानं भीषण आग लागली. या ट्रक जळून खाक झालाय. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रक मालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अहिल्यानगर निमगाव परिसरात भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या 80 फूट खोल विहिरीमध्ये पडला. याची माहिती मिळताच वन विभागाच्या प्रयत्नानंतर तब्बल 1.5 तासांनी बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारनं केवायसीची अट घातली आहे. त्यामुळे नांदेडच्या हदगाव शहरात महिलांनी रात्रभर बँकेबाहेर मुक्काम ठोकला. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तर आमच्या मागण्या पूर्ण होतील की नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगावं, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिलाय. यापुढे उपोषणाची लढाई बंद होणार. आता उपोषण थांबवणार, मात्र आरक्षणासाठी वेगळ्या मार्गानं आंदोलन करणार अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मराठा आरक्षणाची मुंबई हायकोर्टात आता नव्यानं सुनावणी सुरू होणार आहे. मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती तातडीनं सुनावणी घ्या, अशी याचिकाकर्त्यांची मागणी नव्या मुख्य न्यायमूर्तींनी मान्य केली आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला. 60 जण जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेल्यांची अधिकृत आकडेवारी 20 तासानंतर प्रशासनानं जाहीर केली. जखमींना प्रयागराजमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी खर्चानं उपचार करण्याचे आदेश दिलेत. प्रयागराज महाकुंभाचा 13 जानेवारी रोजी शंखनाद झाला. महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या 15 कोटींच्या पुढे गेली आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जन्ममृत्यू प्रमाणपत्र वितरणाचं काम थांबलंय. डिजिटल समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना रुग्णालयाच्या चक्रा माराव्या लागतायत. बाबूराव सांद्रेंचा मुलगा समीर सांद्रेनं विजय रौंदळ यांची माफी मागितली. 25 जानेवारीला बाबूराव सांद्रेनं विजय रौंदळ यांना मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर समीर सांद्रेनं रुग्णालयात जाऊन रौंदळ यांची माफी मागितली. सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबद्ध असून येत्या 2 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यामध्ये तब्बल 1 लाख नवीन घरांच्या उभारणीसाठी प्रयत्न करू, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री सहायता निधीतनं वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळण्याकरता अर्थसहाय्याची रक्कम नव्यानं निश्चित करणं आणि रुग्णालय संलग्नीकरणाचे निकष ठरवणं या संदर्भात शिफारशी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील 20 सदस्यांची जम्बो समिती स्थापन करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदं तातडीनं भरण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत. मार्च महिन्याअखेरीस डॉक्टरांची नवीन भरती प्रक्रिया करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिलेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस अचानक बंद पडण्याचं प्रमाण 2023च्या तुलनेत गेल्या वर्षभरात घटलंय. 2023 मध्ये 17,784 बसेस अचानक बंद पडल्या होत्या, तर 2024 मध्ये 15,719 बसेस बंद पडल्या. पीएमपी प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळानं आपली पीएमपीएमएल ॲप प्रवाशांसाठी सुरू केलं आहे. याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. तब्बल 1,17,00,000 प्रवाशांनी याचा लाभ घेतला असून 20 कोटींचा लाभ पीएमपीएमएलला मिळालाय.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडनं चरोली आणि हिंजवडी फेज 2 इथे ई बस डेपो होणार आहे. यामधनं 95 ई बसेस सोडण्याचं नियोजन प्राथमिक टप्प्यात आहे. या ठिकाणी लवकरच ई बस डेपो कार्यान्वित होणार आहे. पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः रस्त्यावरती उतरले. वाघोली परिसरातील कोंडी, सिग्नल व्यवस्था, कोंडीची ठिकाणांची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांबरोबर 1.5 किलोमीटर चालत गेले. मुंबई महापालिकेच्या 30 प्रसूतीगृहांचं सोशल ऑडिट होणार आहे. यासाठी उच्च न्यायालयानं 8 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाणांच्या खंडपीठानं ही समिती स्थापन केली आहे. पुणे महापालिका 2025-26 या आर्थिक वर्षात मिळकत करात कोणतीही वाढ करणार नसल्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं ठेवलाय. त्यामुळे पुणेकरांना मिळकत करात वाढ होणार नसल्यामुळे दिलासा मिळालाय. वडाळा इथल्या जीएसटी भवनाची इमारत आता 22 ऐवजी 24 मजल्यांची होणार आहे. त्यासाठी प्रकल्पाचा खर्च 1756 कोटी रुपयांवरनं 2646 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. मंत्रालय सुरक्षा कडक करण्यासाठी आणि विनाकारण गर्दी करणाऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागानं चेहरा ओळख प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतलाय. मंत्रालयातील 8000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चेहरा ओळख माहिती संकलित केली जाणार आहे. ही माहिती संकलित करण्यास विलंब लागत असल्यामुळे या FRS प्रणालीची 1 फेब्रुवारीपासून अपेक्षित अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. नवीन नळ जोडणी आणि त्याच्या नूतनीकरण परवाना शुल्कामध्ये मुंबई पालिकेनं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ग्राहकांना 1,500 ऐवजी आता 6,000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आलाय. मुंबईमध्ये बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागानं मोठा निर्णय घेतलाय. ओला उबर प्रमाणेच मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार असून पुढच्या 2 महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद आणि स्वस्तात होण्याची शक्यता आहे. कोस्टल रोड पूर्ण क्षमतेनं सुरू झाला. या मार्गावरनं दुतर्फा वाहतूक सुरू झाली आहे. कोस्टल रोडवरती बेस्ट मार्गिका आहे. मात्र अजूनही या मार्गावरती बेस्टच्या बसेस सुरू झालेल्या नाहीत. बेस्ट बस चालवण्याबाबत बेस्ट प्रशासन उदासीन असल्याचं दिसतंय. अटल सेतूवरनं थेट वांद्रे वरळीला जोडणाऱ्या उन्नत मार्गिकेसाठी आता प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल तोडला जाणार आहे. या कामासाठी वाहतूक पोलिसांकडून फेब्रुवारीत परवानगी देण्यात येणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवरती उपाययोजना करताना जलवाहतुकीचा चांगला पर्याय मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला झालाय आणि मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांना विस्तीर्णाचा समुद्र आणि खाडी किनारा लाभलाय. याचा उपयोग जलवाहतुकीसाठी करण्याच्या दृष्टीनं मार्चपर्यंत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाला होत असलेला तोटा आणि मुंबई महापालिकेकडे होणाऱ्या आर्थिक मदतीची मागणी करावी. त्यामुळे बेस्टच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्यावरती विचार सुरू आहे आणि भाडेवाढ करणं योग्य आहे का आणि ती नेमकी किती असावी यासाठी सल्लागार नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. महिलांना एसटीच्या तिकीट दरात सवलत दिल्यामुळे तब्बल 75 कोटी 60 लाख 59,000 प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला. यात एसटीची कमाई 157 कोटींच्या वर गेली आहे. मुलुंड कचरा भूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय झालेला असताना आता देवनार कचरा भूमीची जागा सुद्धा या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. तसंच देवनार कचरा भूमीवरील अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई महापालिकेला दिलेत. दहिसर परिसरात रस्त्याच्या कडेला अशाच सोडून दिलेल्या बेवारस वाहनांच्या पालिकेचा विभाग कार्यालयातर्फे लवकरच लिलाव केला जाणार आहे. एकूण 119 वाहनांचा पालिकेकडून लिलाव होणार आहे. मुंबई विमानतळाचं टर्मिनल 1 यावर्षी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 3 वर्ष नूतनीकरणाच्या कामासाठी टर्मिनल 3 वर्ष बंद राहणार आहे आणि यामुळे प्रवाशांना टर्मिनल 2 आणि नव्यानं बांधलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा वापर करावा लागणार आहे. मुंबई आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी मंजूर निधीपैकी केवळ 66% निधीच राज्य सरकारकडून वापरला गेल्याबाबत उच्च न्यायालयानं बुधवारी नाराजी व्यक्त केली. सरकारी रुग्णालयात नवजात बालकांचा मृत्यू होतोय आणि तिथल्या पायाभूत सुविधांवरती केवळ इतकाच निधी का खर्च केला जातोय असा प्रश्न न्यायालयानं सरकारला केलाय. एसटी महामंडळाकडे ठाणे जिल्ह्याकरता 50 नव्या लालपरी सामील झाल्यामुळे जिल्ह्याच्या प्रवासी वाहतुकीला बळ मिळाले. जिल्ह्यातील एसटी वाहनांची संख्या आता 577 वर गेली आहे. लवकरच आणखी 100 लालपरी गाड्या मिळणार आहेत. म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास वाढल्यामुळे म्हाडाचं नवं धोरण आणलं जात आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना परवडणारी घरं, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणी केली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात दिली. या माध्यमातून लोकांना हक्काचं घर उपलब्ध होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मागील 10 महिन्यात अस्वच्छता करण्याचा अनोखा पराक्रम झालाय. पालिकेनं नेमलेल्या 30 क्लीनअप मार्शलने स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्या 1,45,000 जणांकडून 4 कोटी 20 लाखांचा दंड वसूल केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं इथेनॉल संदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. 31 ऑक्टोबरला संपणाऱ्या कालावधीसाठी सी ग्रेड मेलॉसिसपासून मिळणाऱ्या इथेनॉलची किंमत 1.69 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शुगर स्टॉक्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. वसई शहरातील व्यावसायिक, उद्योजक, कंत्राटदार आदींना धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसंच खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात खंडणी विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. खंडणी विरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या अखत्यारीत असणार आहेत. राणीच्या बागेत असलेली देशी आणि परदेशी वाणाची झाडं आता रील्समध्ये बघायला मिळतील. राणीच्या बागेतील विविध प्रजातींच्या झाडांची माहिती देण्यासाठी त्यावर रील्स बनवण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. उदगीर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल 3,950 रुपयांचा दर मिळाला असून हा दर 12 वर्षातला नीचांकी दर ठरलाय. उदगीरमधील मार्केट यार्डात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होतीये. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 26,663 क्विंटल इतकी आवक झाली. सोयाबीनला 3,943 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. राज्यातील बाजार समितीत 1,86,000 क्विंटलची आवक झाली. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याचे 74,000 क्विंटल, सोलापुरात 24,000 तर अहिल्यानगर बाजार समितीत 7,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला सरासरी 1,700 ते 2,300 रुपयांचा दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीत मक्याची 2,137 क्विंटल इतकी आवक झाली. मक्याला 3,258 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. हायब्रिड लाल लोकल जातीच्या मक्याची आवक झाली आहे. 3 आणि 5 वर्ष LLB अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल करण्यात आलाय. प्रवेश परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका 150 गुणांऐवजी 120 गुणांची काढली जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल. 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलाय. कॉपी आढळल्यास आता केंद्राची मान्यताच कायमचीच रद्द करण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 10वी-12वी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावरती गैरमार्गाचं प्रकरण आढळून येईल त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द होणार आहे. याबाबतचा मोठा निर्णय बोर्डाकडून घेतला जाणार आहे. समूह शाळा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही किंवा भविष्यात त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं काही दिसत नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं उच्च न्यायालयात मांडली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा एसीबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 127 वर पोहोचली आहे. पुण्यात ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका 56 वर्षीय जीबीएस बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. राज्यातील या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराचं निदान करण्यासाठी एनसीबी चाचणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयात मोफत केली जाणार आहे. या आजाराची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पुणे पालिका जीबीएस रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी 1 लाखांची मदत करणार आहे. 14 जानेवारीनंतर खासगी रुग्णालयात दाखल झालेल्यांना ही मदत मिळणार आहे. नाशिकमध्ये महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभाग यांच्या वतीनं तांत्रिक कामामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात येईल आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. राज्यातील 65 मोठ्या सिंचन प्रकल्पांमधनं 17% पाणी नाश होत असल्याचं चित्र. कालव्याची दुरवस्था, मोजणीसाठी अपुरी यंत्रसामग्री, बाष्पीभवनाचा वाढता वेग ही कारणं त्यामागे आहेत. काही प्रकल्पांमधील गळतीचं प्रमाण 35 ते 40% गेलंय. त्यामुळे धरणामधून होणारं सिंचन गुणोत्तर कमालीचं बिघडलंय. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पीडित कुटुंबियांची उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे उकाडा जाणवतोय. सर्वच ठिकाणच्या तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेनं 2 एकर शेवंतीच्या शेतात 600 विद्युत बल्ब लावलेत. पिकांच्या वाढीसाठी महिलेनं हा अनोखा प्रयोग केलाय. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील खंडोबामाळ परिसरात बिबट्यानं उच्छाद घातलाय. बिबट्यानं उच्छाद मांडला असून दिवसा आणि रात्री बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडतोय. या परिसरातील बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या बिबट्याचा वनविभागानं ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी तिथल्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
भंडारा जिल्ह्याच्या कवलेवाडा येथील रहिवासी महिलेला वाघानं शिकार करून ठार केल्याची घटना घडली, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. परिसरातल्या नागरिकांनी वाघाला जेरबंद करावं, अन्यथा वाघाला मारावं अशी मागणी केली आहे. पाटण तालुक्यात वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकांची नासधूस करण्यात आली. गव्यांसोबतच रानडुकरांचे कळप जंगलातनं गावात शिरलेत. त्यांनी शेतीचं नुकसान केल्याचं समोर आलंय, त्यामुळे बळीराजा अडचणीत आलाय. जळगावच्या बाजारात या आठवड्यात साबुदाणा, खोबरं, शेंगदाण्याचे दर घसरले, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळालाय. डिसेंबरपासून जिरं, साबुदाण्याची नवीन आवक बाजारात मोठ्या प्रमाणात आली आहे आणि त्यामुळे जिरं आणि साबुदाण्याचे दर कमी झालेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर इथे चालत्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे भीषण आग लागली. या ट्रक जळून खाक झाला. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रक मालकाचं मोठं नुकसान झालंय. अहिल्यानगर निमगाव परिसरात भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या 80 फूट खोल विहिरीत पडला. याची माहिती मिळताच वन विभागाच्या प्रयत्नांनंतर तब्बल 1.5 तासांनी बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. जळगावातल्या मनमोडी इथे पाणीपुरवठा योजनेत घोटाळ्याचा आरोप होतोय. या प्रकरणी चौकशीसाठी उपोषणाला बसलेल्या सरपंचासोबतच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटलांनी भेट घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. पालघरमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अद्याप पोलिसांना काही यश आलेलं नाही. या प्रकरणातील फरार आरोपींपैकी 2 राजस्थानला पळून गेल्याची माहिती मिळते. या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचं पथक परराज्यात दाखल झालंय. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील 6 आरोपींना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला, तर डॉक्टर वीरेंद्रसिंग तावडे याच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी घेणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. कोल्हापुरात प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्रीवरती बंदी आहे, परंतु या नियमांचं उल्लंघन करून अनेक विक्रेते औषध विक्री करतायत. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 2023-24 या वर्षात प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री करणाऱ्या 33 मेडिकलचे परवाने वर्षभरात निलंबित केलेत. नारायणगावात 3 वाहनांचा भीषण अपघात झाला. या 2 वर्षीय वसिफा इनामदार या चिमुकलीचा मृत्यू झाला. आता तिच्या आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अपघातातील मृतांची संख्या आता 10 वर गेली आहे. सांगलीच्या MIDC मधील एका कारखान्यात उशिरा जेवण बनवल्याच्या कारणातून परप्रांतीय मजुराचा लाकडी दांडक्यानं जबर मारहाण करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. धुळे शहरातल्या 40गाव रोड परिसरात पोलिसांनी छापेमारी केली. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधांचा साठा जप्त करण्यात आलाय, तर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा इथे अटक करण्यात आलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडच्या ताब्यातनं वाघाच्या शिकारीचं साहित्य आणि मृत प्राण्यांचे काही अवशेष हस्तगत करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या अजितला 6 दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. याच दरम्यान त्याच्या चौकशीत हा खुलासा झालाय. सांगलीच्या मिरजमधील आरगमध्ये श्री यल्लमा देवीच्या शतक महोत्सवी यात्रेला सुरुवात झाली. देवीचा किच पाडण्याचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. भिवंडीच्या धामण गावात अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण गावातून रांगोळ्या आणि टाळ मृदुंगाच्या वाद्यात पालखी सोहळ्याचा मोठा जल्लोषात साजरा करण्यात आला आणि आबालवृद्धांसह तरुणांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.